नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. काव्या पार्थ आणि नंदिनी जीवाच्या आयुष्यात आता नवीनच वादळ आलं आहे आणि काव्या या सगळ्यात खूपच कन्फ्यूज झाली आहे. तर नंदिनी तिला एक मोठी बहीण म्हणून समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर काव्याला हे सगळं समजत असतं, पण ती अभ्यास आणि आईपण हे दोन्हीही एका वेळेस करायचं नसतं. ती नंदिनीला म्हणते, IAS म्हणून मी पास होईलच, पण म्हणून मला आई म्हणून फेल व्हायचं नाही आहे. ती म्हणते, ह्या सगळ्यात मला पटेल असं उत्तर मिळाल्याशिवाय मी याचा विचार करणार नाही आहे. आणि ती तिथून निघते आणि पायऱ्यांवरून उतरायला लागते, तर काव्याचा पाय घसरतो. नंदिनी मागून जोरात ओरडत असते, काव्या. तर पडताना काव्याचा नकळतच पोटाला सावरत असते. तर नंदिनी पटकन तिच्याजवळ येते, म्हणते, काव्या, पडत असताना तुझा हात सगळ्यात अगोदर पोटावरच का गेला? आई होण्यासाठी कुणालाही वेगळी अशी काही तयारी करावी लागत नाही. तुझ्या होणाऱ्या बाळानेच तुला याचं उत्तर दिलं आहे. काव्या नंदिनीकडे आश्चर्यानेच बघत असते. रम्या त्यांच्या दोघींचंही बोलणं चोरून ऐकत असते आणि आनंद घेत असते. म्हणते, आता उत्तर तर मी देणार आहे काव्या तुला, कायमचं. आता रम्या अजून काय करणार? ती आत्तापर्यंत तरी काव्याच्या मनात सगळं निगेटिव्ह भरवत आली आहे आणि आता अजून काय करणार हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.